मी कोल्हापूरची अन्नपूर्णा. मराठी दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आजचा पदार्थ म्हणजे कोल्हापुरी तांबडा रस्सा आणि सुक्कं. हा राजश्री शाहू महाराजांच्या काळातील मराठी खाद्यसंस्कृतीचा वारसा आहे. तर मग आजच्या दिवशी जपूयात आपला मराठी वारसा आणि बनवूयात चिकन तांबडा रस्सा आणि सुक्कं. कसं बनवायचं बघूयात. अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून त्याला मीठ आणि आलं लसूण पेस्ट लावून अर्धा तास मॅरिनेट करत ठेवायचं आहे. जेवढा उशीर चिकन मिठामध्ये आणि आलं लसूण पेस्टमध्ये मुरण्यासाठी ठेवू तितकी चिकनची टेस्ट खूप छान लागते. भांड्यामध्ये घालूयात 2 चमचे तेल. त्याचसोबत काही खडे मसाले घेतले आहेत जे सहज घरी अवेलेबल असतात. घालूयात बारीक चिरलेला कांदा. कांदा छानसा लालसर झाला की त्याच्यामध्ये आपण मॅरिनेट केलेलं चिकन घालायचं आहे. 1 मिनिट चिकन छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. चिकनला पाणी सुटतं बघा थोडं. चिकन आपण न पाणी घालता त्याच्यावरती प्लेट ठेवून त्याच्यामध्ये पाणी घालून आपण शिजवणार आहे. याने काय होतं, चिकनला त्याचं स्वतःचं असं पाणी सुटतं आणि त्याची टेस्ट खूप छान लागते. ताटामधील पाणी गरम झालं की तेच गरम पाणी आपण चिकनमध्ये ओतणार आहे. चिकन शिजतंय तोपर्यंत करूयात पुढची तयारी. इथे लांब कांदे मी थोडे तळून घेणार आहे. आपलं चिकन शिजून तयार आहे. तर बनवूयात आपण सुक्कं. चला मग कढाईमध्ये घेऊयात 2 चमचे तेल. 1 मोठा कांदा. कांदा छान बारीक गॅसवरती लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. हे पदार्थ कोल्हापूरच्या मराठा घराण्याच्या शाही स्वयंपाकघरातून उदयाला आले आहेत. ते ऐतिहासिक ताकद देणारे आणि संस्कृतीचे प्रतीक मानले जातात. कांदा छान लालसर झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण शिजवलेलं चिकन ॲड करून एक वाफ देऊन घ्यायची आहे. नंतर घालायची आहे थोडी हळद आणि आपलं कोल्हापुरी लाल तिखट, चवीनुसार मीठ घालून छान परतवून घ्यायचं आहे. परतून झालं की त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत आपलं वाटण. वाटण कसं बनवायचं, जर रेसिपी हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चिकन छान परतवून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये आणि वाफ काढून. ही सगळी प्रोसेस एकदम बारीक गॅसवरती होणार आहे. बघू शकता आपलं चिकन छान परतवून तयार आहोत. 1 मिनिट वाफ काढून थोडंसं मॉडर्नपणा म्हणून मी थोडासा मॅगी मसाला घालणार आहे, ज्याने याची चव एकदम चटपटीत होईल. छानसं परतवून त्याच्यामध्ये आपण घालूयात तळून घेतलेला कांदा आणि आपली कोथिंबीर. तर तयार आहे. चला मग बनवूयात आपला रस्सा. रस्सा तर खूप इझी आहे बनवायला. भांड्यामध्ये घेऊयात 2 चमचे तेल आणि 1 चमचा वाटण. वाटणमध्ये कोल्हापुरी मसाला असल्यामुळे मी एक्स्ट्राचं तिखट नाही घालणार आहे याच्यामध्ये. जर तुम्हाला आवडत असेल आणखी तिखट तर तुम्ही घालू शकता. 1 मिनिट मसाला छान परतवून घ्यायचा आहे. बघा तेल सुटलेलं आहे. तर याच्यामध्ये आपण या स्टेपला घालूयात आपण काढून ठेवलेलं चिकनचं सूप. पूर्वीच्या काळी सैनिकांना युद्धापूर्वी ताकद मिळावी आणि ऊर्जा मिळावी यासाठी जास्त तिखट आणि मसालेदार असं चिकन मटण बनवलं जायचं. यातून तांबडा रस्सा आणि सुक्कं या संकल्पना विकसित झाल्या आहेत. रस्सा पिण्याचं सुख हे कोल्हापूरकरांच्या शिवाय दुसरं कोणाला ठाऊक असणार, हो की नाही? कोल्हापुरी माणूस म्हणजे 3 ते 4 वाट्या रस्सा पिल्याशिवाय त्याचं मन नाही भरत. तयार आहे आपल्या इकडे गरमागरम तांबडा रस्सा. चवीला खूप 1 नंबर झालेला आहे. खरं तर स्वयंपाक बनवणं ही कला आहे. हीच कला जोपासण्यासाठी प्रोत्साहन म्हणून कोल्हापूरची अन्नपूर्णा चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भारी दिसतंय की खावंसं हे वाटणारच. चला तर मग सुक्यावरती घालूयात थोडं किसलेलं खोबरं आणि आपला तळलेला कांदा. खाण्यासाठी तयार आहे आपला कोल्हापुरी तांबडा रस्सा आणि चिकन सुक्कं, ज्याची चव आहे 1 नंबर.